पहा आता आपण कुठे निघालेलो आहोत. गिरनार. एकदम रस्त्यामधनं जसं लांबूनच असं गिरनारचं टोक दिसलेलं आहे मला रस्त्यामध्ये चालता चालता. सो आपण हे पावागडवरनं खाली उतरतो मित्रांनो आता. आणि आपला पुढचा प्रवास गिरनारचा आहे. हे पावागडावरनं आपण आईचा निरोप घेताना काही शूटिंग केलेली आहे शेवटची. आणि आता गिरनारचा आपला प्रवास सुरू झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण गिरनारला चाललो आहोत. तर इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमच्या मनापूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहते. आता इथे नाश्ता करायचा. सकाळचे 9:20 झालेले आहेत. आणि नाश्ता करून मग पुढे जायचं. गिरनार दत्तात्रेयनाथ महाराजांचं स्थान नवनाथ पण आपल्याला तिथे भेटणार आहे. नाश्त्यामध्ये होते थेपले, आपण त्याला थालीपीठ असं म्हणतो, काही ठिकाणी धपाटे म्हणतात. ते खाऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. आता ह्या प्रवासामध्ये पहा हे साईडला जे डोंगर दिसतात ना ते गिरनार पर्वताचं टोक दिसते आणि त्यावर हलकीशी असे अंध असे मंदिरं दिसतात. पहा हा पर्वत दिसतो. आणि म्हटलं चला दर्शन दिलं आपल्याला दत्तात्रेयनाथ महाराजांनी. हेच आपलं दर्शन आहे. आपण सुरुवातीलाच पायरीची सुरुवात केली. हे पहा हे दिसते बघा, हे मंदिरच दिसतंय. इथे जायचंय आपल्याला, तिथे जायचं आहे. हे अंगात वेगळीच स्फूर्ती आलेली आहे. दत्तात्रेय अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम सत श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. रोपवेमध्ये बसलेले आहोत आणि इथून आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. देवाचं नामस्मरण करत मी प्रवास करत आहे. सुरुवातीला इथून माझं नामस्मरण सुरू झालं. इथे येईपर्यंतच मी नामस्मरण करणं हा माझा संकल्प होता. मला ज्याप्रमाणे दृष्टांत दिला, जसं सांगितलं अगदीच त्याप्रमाणे मी कोणाकडे लक्ष दिल्यानंतर मला माहीत होतं पुढे असं होणार आहे. आणि इथेही मित्रांनो आपण एकटे होतो. इथून सुरुवात एकट्याने केली, इथे येईपर्यंत आपण एकटेच राहिलो. असू द्या, काही हरकत नाही आहे. असे चांगले कामं करताना असं काय म्हणतात ना, राक्षस बुद्धी म्हणा किंवा काय म्हणा, हे असे उत्पन्न होणारच विचार म्हणा काय म्हणा, तर त्याला न जुमानता अशा गोष्टीला. तर माझं सतत नामस्मरण करतच पुढचा प्रवास चालू आहे. आणि हे ह्याला म्हणतात असे 2च खांब आहेत आणि तिसरं खांब नाही आहे. डायरेक्ट डोंगरावरती गेल्यावरच रोपवे थांबतोय असं प्रकारे आजूबाजूला फार चर्चा होती. असं तसं पण आपल्या काही नाही, आपलं नामस्मरण आपण बंद नाही. एकदम वेगळ्या अंगामध्ये असं वाटत होतं की माझ्या अंगामध्ये काही जीवच नाही आहे. म्हणजे मी असं, मला जडपणा बिलकुलच नव्हता. असं वाटतं एकदम हलकं फुलकं अंगामध्ये असं हवा भरल्यावर कसा फुग्गा उडतो अशा प्रकारे नॉनस्टॉप. ही काय आपल्यावर परमेश्वराची कृपा कमी आहे का? आपल्याला किती समोरच्या व्यक्तीने नाकारू द्या, नाही बोलू द्या, नाही लक्ष देऊ द्या, आपलं कुठं अडणार आहे नडणार आहे, आपल्याला डायरेक्ट परमेश्वराचं आमंत्रण आलं म्हटलं काय कोणाकडे बघायचं. हा अहंकार असतो समोरच्याचा, मीपणा असतो की मी आणलं, मी असं केलं, मी तसं केलं. पण ह्या गोष्टीचा काही उपयोग नसतो बघा. जे व्हायचं ते होतं, ज्याला जिथे जायचं ते जातं. कारण निमित्त काही असो, माणूस तिथपर्यंत पोचणार ह्याची मला अनुभव आलेला आहे. आणि मी माझ्या नामस्मरणामध्ये अगदी आनंदाने नाचत आत्मविश्वासाने वरपर्यंत गेले. कुठल्याही प्रकारचे कोणाकडेही लक्ष दिलं नाही मी. आणि हे असं ह्यावेळेस मला प्रवासामध्ये त्रासच झाला, काय माहिती काय असो. कारण का असं पण असतं ना की समोरचा आपण त्यांच्याबरोबर सतत जातो तर त्यांनाही कंटाळ येतो. असं काही झालं असेल तर ठीक आहे, आई जगदंबा बुद्धी देवा परत न जाण्याची, बाकी काही नाही आहे. आणि काही न बोलता अगदी नामस्मरणामध्ये माझा प्रवास चाललेला आहे. इकडे तिकडे न पाहता सरळ नॉनस्टॉप. खाणे नाही, पिणे नाही, कुठे थांबणं नाही, कोणाशी बोलणं नाही. आपल्याला कोणाचीच गरज लागत नाही. आपल्याला घरीसुद्धा कोणाची गरज नाही. आपण आणि आपला परमेश्वर आपल्याबरोबर असतो, परमात्मा. आपलं नामस्मरण चिंतत ह्याच्यामध्ये कसा वेळ जातो कळत नाही. कुठे कोणाला वेळ आहे कोणाकडे द्यायला. पण एक रिस्पेक्ट, आपण एक मान सन्मान म्हणून चला आपण म्हणतात ना, आपण ह्यांच्याबरोबर आलो सर्व मिळून जाऊया वगैरे वगैरे असं काही असतं ते. तो हा प्रकार ह्या यात्रेमध्ये
अंगामध्ये मला कुठल्याच प्रकारे बिलकुलही नाही झाला. मला जिथे जाईल तिथे मला असंच होतं. ह्यावेळेस भरपूर त्रास झाला ह्या गोष्टीचा. पण रात्री मनातल्या मनात रडायचं आणि दिवसामध्ये देवाचं नामस्मरण करत प्रवास करायचा घरी येईपर्यंत. घरच्यांनी कॉल करून मला सांगितलं काही कोणाकडे लक्ष देऊ नको, आपण देवासाठी गेलेलो आहोत. म्हटलं ठीक आहे चला. आपल्याला तिथे जायचंय. इथे अंबादेवीचं दर्शन झालेलं आहे. गोरक्षनाथ, काळभैरवनाथ, मच्छिंद्रनाथ यांचं दर्शन झालेलं आहे. आणि आता काही इथे जायचं आहे आपल्याला. खूप छान हवा आहे. श्री गुरु दत्तात्रेय संस्थान. आणि हे पहा, आता आपण थोड्याशा अंतरावर जवळ आलेलो आहोत. मित्रांनो, आपलं छानपैकी दत्तात्रेयनाथांचं दर्शन झालेलं आहे. आणि आपल्याला मंत्र म्हणत आपण दर्शन केलेलं आहे. कारण का आपल्याला साक्षात गुरुदत्ताईने आपल्याला दर्शन दिलं. जसं गिरनार पर्वत दिसलं तसं बऱ्याच गोष्टी काही क्लिक झाल्या. जो मंत्र मला सांगितला होता रात्री स्वप्नात, तो मंत्र जाप करत मी अगदी वरती चढलेली आहे. व्हिडिओला अलाउड नव्हता, सो मी व्हिडिओ नाही काढला. आणि आपले कान्हा पण बरोबर होते. कान्हाबरोबर दर्शन झालेलं आहे आपलं. जसं आपल्याला आईने, सद्गुरू आईने जसं सांगितलं त्याप्रमाणे. मित्रांनो, आपलं छान दर्शन झालं. आपल्याला जो मंत्र सांगितला आईने तो मंत्र आपण घेतला. आपल्याला साक्षात जसं मला हे गुरुनार असं पर्वत दिसलं ना लांबनं, तसंच मला ना एकदम असं वेगळंच अंगामध्ये असं वाटलं होतं. हलकं फुलकं एकदम माझं शरीर झालेलं वरती चढेपर्यंत नॉनस्टॉप. अजिबात थकवा नाही. जो आईने मला मंत्र रात्री सांगितला तोच मी मंत्र घेत वरती चढलेले आहे. अशा प्रकारे आपलं छान दर्शन झालेलं आहे. का नाही आपल्या बरोबर आहेत. आता माहिती नाही पुढचा प्रवास कुठे. रोपवे 5 वाजेपर्यंतच आहे. आणि वातावरण जर खराब झालं तर रोपवे बंद असं आम्हाला खाली सांगितलं होतं. त्या हिशोबाने राईट 12:12ला वरती दर्शन झालं. 12:12 मी वरती होते. छान दर्शन झालं आपलं. वरती आशीर्वाद दिला. 3 वेळा मला सतत कमंडलू दिसतं. तिथं गेल्याबरोबर मला कमंडलू दिसायचं बंद झालं. आणि श्री सद्गुरू दत्तात्रेय आईच्या चरणाच्या जवळ आणि त्यांच्या हातामध्ये कमंडलू दिसलं, तेव्हा माझं दर्शन पूर्ण झालं आपलं. खूप अडचणी आल्या ह्यावेळेस. मला तीर्थयात्रेत खूप अडचणी आल्या. आपले तत्त्व आपण सोडायचं नाही आहे. आपण कितीही आपल्या आयुष्यामध्ये पुढे धार्मिक माणसं जरी आली ना, आपण मागच्या माणसाला विसरत नाही. पण काय माणसांनी फार आपलं मन दुखवलं, मागच्याला सोडून पुढच्याचं कधीच मी स्वागत केलं नाही, करणारही नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे आपल्याला. सो आता आपल्याला तिथे वरती जायचं आहे. आणि मग तिथून आपल्याला पुढे रोपवेचा प्रवास. सोमनाथ.